परळगावचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी मित्र, ज्यांचं आमच्यासाठी खूप मोठं योगदान असतं. कुठलीही मॅच असू दे, कुठलाही नियोजन असू दे, फरारी गावच्या इतिहासामध्ये ज्यांचं सुवर्ण अक्षराने नाव लिहून ठेवण्या पलीकडचा हा व्यक्तिमत्व की कोणतेही सहकारी क्रिकेटच्या माध्यमातून असू दे किंवा आर्थिक माध्यमातून असू देत, आमचे भोयवाडीचे आमचे बंधू, आमचे परम मित्र सन्माननीय दिगंबरजी पडवळ साहेब, एक उद्योजक आणि ज्यांचे कारकिर्दी खूप मोठी आहे, अशा महान व्यक्तींचं इथे येणं आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. हा महत्त्वपूर्ण सत्कार मी सन्माननीय सचिनजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण दिगंबरजी पडवळ साहेब यांचा यथोच्छ मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाळ, सन्मानाची ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. एक उमद नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. एक उद्योजक आणि समाजसेवक ज्या देणगी रूपाने आम्हाला प्रेरित केलं, अनेक वर्ष ज्यांची कारकिर्दी आम्ही जवळून पाहतोय, असा हा आमचा सगळ्यांचा लाडका दिगंबरजी पडवळ साहेब, आपले खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार, खूप खूप आभारी आहोत. जय शिवाजी. माझा विकास. आमचे परळगावचे सुपुत्र, आमचे परममित्र, आमचे छोटे बंधू, एक सामाजिक कार्यकर्ते आणि महान व्यक्तिमत्व असे सन्माननीय अमोलजी मिसाळ साहेब यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करेन, मनोहरजी पारदले साहेबांनी विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आमच्या पाठीमागे सतत कायमस्वरूपी उभे असतात आणि आम्हाला खूप मोठं सहकार्य असतं असं सन्माननीय आमचे मोठे बंधू, आमच्या फरारगावचे सुपुत्र सन्मान्य अनिलजी, आमच्या मुंबई कमिटीचे कार्यकर्ते अनिलजी मिसाळ साहेब यांचा देखील सत्कार होणार आहे. त्यांचा देखील सत्कार करायचा आहे. मी मंगेशजी पारदले साहेबांनी विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. मी संतोषजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण थोडस जवळ यायचं आहे, सूत्रसंचालनाची भूमिका हाती घेऊन. चला आपण पुढच्या राऊंड कडे वळूया, ते म्हणजे जागृती वर्सेस कोण आहे, पन्हाळजे, रामवाडी पन्हाळजे या संघाचं हे मैदान पुन्हा सजलं. जागृती क्रिकेट संघ फलंदाजीसाठी सज्ज आहे. काहीसे बॉल आणि या बॉलवरती हा मारलेला शॉट आपल्या संघासाठी खूप मोठी ताकद देईल. पाहूया धाव संख्या किती झाली आहे. 7 रन. ओव्हरची समाप्ती, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 7. जागृती क्रिकेट संघ या संघाची. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी वर्सेस जय शिवाजी, या कृपया या दोन्ही संघांचे कर्णधार पवलिनकडे यायचं आहे. टॉच उडवण्यात येणार आहे. सहदेवजी रेवाळे साहेब टॉच उडवण्यासाठी सज्ज आहेत. आपण टॉच उडवायचा आहे. जागृती क्रिकेट संघ वर्सेस पन्हाळजी रामवाडी यांच्यात होणारी रोमांचकता. वेळ घ्यायचं नाही, मी विनंती करेन. पंच नाही तो पंच को दंड पडेगा. अनुभवी पंच, अनेक वर्षाचा अनुभव. पंच म्हणजे परमेश्वर आणि या परमेश्वराचं खरं सर चिंतन करावं लागेल. अनुभव खूप डांगा आहे. दोन्ही पंच नामोगडे सर आणि नितीनजी सर यांच्याकडे अनुभव खूप मोठा आहे. पंच म्हणजेच परमेश्वर याची साक्ष. चला वेळ घ्यायचा नाही. रामवाडी गोलंदाजी करण्यासाठी आलेले मनीष. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7. हा काहीसा बॉल एक अतिरिक्त धाव घेतोय का? नक्कीच नाही. सेफ बॉल, सेफ झोन मध्ये ऑफ साइडला टाकलेला बॉल.
काहीसा जर क्लिक केला असता तरी सुद्धा बॉल तुरु तुरु धावला असता, परंतु नाही चलेगा. 60 जर्सी नंबर 63 आपल्या संघासाठी खूप मोठं उमद नेतृत्व. पुन्हा संघर्ष होतोय, काहीसा बॉल डॉट काढण्याचा प्रयत्न करतोय, सुंदररित्या बॉल डॉट होतोय, बॉल ऑफ साईडला खेळवतोय, तो म्हणजे याचं नाव आहे मनीष. बडीशा संघर्ष होतोय, हायटेड आहे परंतु अनुभवी पण आहे, आपल्या संघाला खूप मोठी ताकद देतोय. मनीषकडे ही गतिमान खेळी पाहायला मिळते. ऑफ साईडचा बॉल काहीसा ऑफ साईडला मारावा लागेल. तुम्हाला जर फिरवून मारायचं असेल तर तेवढीशी गतिमान बॅटिंग फिरणार नाही आणि हा खेळ खूप सुंदर. एक एक रन महत्वाचा आहे जागृतीसाठी. सूरज पुन्हा सज्ज आहे, ज्याने डोंबिवलीमध्ये 3 बॉलला 3 नव्हे तर 4 बॉलला 4 षटकार मारले होते. जागृती चॅम्पियन चषकच्या माध्यमातून जेव्हा मॅच होता त्यावेळी सूरजने अक्षरशः धुवाधार बॅटिंग केली होती, आपल्या संघाला खूप मोठं योगदान दिलं होतं. सूरज द फायर, जागृतीचा हा श्वास म्हणावा लागेल. या श्वासला जिवंत ठेवण्याचं काम करावं लागेल, परंतु नाही चलेगा. सूरजला बॉल काहीसा सापडला नाही. हा बॉल ऑफ साईडचा आहे, सूरजला बघून खेळावं लागेल, नजर बांधावी लागेल, प्रत्येक बॉल वरती नजर जखडावी लागेल, तर सूरजला ही गतिमान खेळी खेळता येईल, नाही तो नाही. सूरज पुन्हा सज्ज, आपल्या टीमसाठी खूप मोठं योगदान, महत्वपूर्ण खेळी. या माध्यमातून सूरजला पुन्हा थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साईडचा बॉल काहीसा वेगळ्या दिशेने गतिमान होतोय आणि आपल्या संघाचा हा लोकाशोका सांभाळण्याचं काम करतोय खऱ्या अर्थाने रामवाडीचा हा रामनगर. पन्हांजेचा हा रणधुंदर आपल्या संघाला सूरजला थांबवतोय. सूरजला न कळलेला बॉल, पुन्हा बॉल काहीसा ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय, बॉल बीट होतोय, आपल्या संघाला खूप मोठी ताकद मिळते. क्या बात है, वा रे वा. ओव्हरची समाप्ती, 1 रन, फक्त आणि फक्त 1 रन दिलं. याचं नाव आहे मनीष. वेल डन मनीष. पहिल्यांदा अशी ही ओव्हर पाहायला मिळाली की पहिला पॉवर प्ले मध्ये 7 रन आले, परंतु दुसऱ्या ओव्हरला 1 रनाची ही गतिमान खेळी, म्हणजे 8 रनाची ही बढत. 2 ओव्हरची समाप्ती, शेवटची ओव्हर गतिमान करावी लागेल, नाही तो नाही चलेगा. संतोषजी जाधव साहेब कुठे असतील त्यांनी कृपया पुन्हा माईकचा ताबा घ्यायचा आहे, मी आपणास विनंती करतो. शेवटची ओव्हर आदेशच्या रूपाने पाहायला मिळेल. आदेश एक वेगळ्या शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःचा विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचा असेल पण वेळ तुमची असेल. घड्याळ दुसऱ्याचा असेल पण वेळ तुमची असेल. नो बॉलचा नजराणा. पुन्हा फ्री हिटचा हा खेळ पाहायला मिळेल. जागृतीसाठी फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. फ्री हिट म्हणजेच आपल्याला मिळालेला गोल्डन चान्स. फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. षटकार चौकार मारावे लागतील आणि याचा नक्कीच पुरेपूर फायदा घेतला. चौकाराच्या दिशेने बॉल लय होत आहे, धाव संख्या वाढते. प्लीज डीजे. खेळी या एका रनावर धाव संख्या होते. जागृती क्रिकेट संघ या संघाचे अरे धाव संख्याचा हा 1 रन 14 धाव संख्या झालेले 14. सुंदर बॉल, क्या बात है. बॉल लपकण्याचा प्रयत्न केला, बॉल बीट होतोय, ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल सटीक निघाला आणि विकेट किपरच्या हातातून बॉल सुटून आपला एका रनाची ही रणचिती धावण्याचा प्रयत्न करत होता सूरज, परंतु सूरजला स्ट्राईक वरती ठेवावं लागेल कारण सूरजच्या बॅट मध्ये षटकार चौकार नक्कीच बसेल. याचं गणित बांधण्यासाठी नक्कीच स्ट्राईक वरती उभं राहावेल सूरजला. सूरज आपला खेळ सुंदररित्या पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न करेल का हा रामवाडीचा
त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाने टॉच विन केलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाची जबाबदारी त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाकडे. सुंदर बॉल ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. ऑर्कर बॉल काहीसा थांबवेल का? नो, नक्कीच. ये 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 लवकर ये, लवकर ये. आणि या लवकर येण्याने 2 रन मिळाले. लवकर रनाचा हा खेळ पाहायला मिळाला. 2 रन महत्वपूर्ण म्हणावं लागेल ते म्हणजे जागृती क्रिकेट संघासाठी. जागृतीचा फायर काहीशी शिल्लक बॉल आपल्या महत्वपूर्ण खेळासाठी योगदान. 2 शेवटचे बॉल काहीशे बाकी आहेत. षटकार चौकार मारावा लागेल सूरजला. सूरज फायर, ये सूरज है, ये सूरज है, ये सूरज को लपकना पड़ेगा. सुंदर सूरज, मी बोलल्याप्रमाणे पुन्हा बॉल लय होतोय. चौकाराच्या दिशेने बॉल जातोय आणि हा चौकार महत्वपूर्ण. प्रेस डीजे. आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष रामवाडी संघाला आहे. चला रामवाडी दोन्ही फलंदाज लगेच आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लक्षात ठेवा, ज्याला जीवनात यशस्वी होण्याची जिद्द असते, ज्याला जीवनात यशस्वी होण्याची जिद्द असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळतात. चला पंचांनी लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवाय सांगायचंय. सामन्याला विलंब होतोय. अठरा बॉल आणि 20 धावा. याच्यानंतर लगेचच आपण पुढचा सामना होणार आहे त्रिमूर्ती फरारे वर्सेस सय्यद जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर. चला सामन्याला सुरुवात. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज नेम. दोन्ही संघाला विनंती असेल आपले राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचे. गोलंदाज नेम धुरंधर आणि रामवाडी संघाकडून फलंदाज आघाडीचे फलंदाज आहेत ते अक्षय आणि महेश. स्ट्राईक होते आहे तो अक्षय. पाहूया धुरंधर यांचा सामना करेल अक्षय. चला पहिला चेंडू धुरंधर याचा सामना करेल अक्षय. नॉन स्ट्राईक वरती आहे तो महेश. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू आणि काहीसा न समजला चेंडू. मला वाटतं लेगच्या दिशेने गोगली चेंडू म्हणावा लागेल. लेग कटर बॉल धुरंधर फलंदाला मात्र जखडून ठेवलंय. पहिल्या चेंडूची सांगता होते, निर्धार चेंडू सांगता. चला चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि
थोड्याच वेळात आपल्याला रिझल्ट मिळेल. पुढील चेंडू धुरंदऱ्याचा सुंदर मारला चेंडू पाहूया हा झेल होतो का तो. आणि मला वाटतं पंच चौकार. पहिला चेंडू निर्धार, परंतु आता मात्र अक्षयला सुरगवटलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकलाय तो अक्षयाने. रामवाडी संघाकडून नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत, ते मेहनत करूनच उघडावं लागतात. नशिबाही हरायला तयार असते, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. पुढील चेंडू धुरंदर यांचा सामना करेल अक्षय. अक्षय पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. चला सामन्याला सुरुवात. तिसरा चेंडू आणि हा सुंदर मारला चेंडू. हा मला वाटतं पाहूया झेल होतो का तो. आणि हा गचाळ क्षेत्ररक्षण झेल सोडला. हा जर का साधा झेल जर टिपला असता तर नक्कीच मोठा खतरा मिळाला असता रामवाडी संघाला. आणि या चेंडूवरती मला वाटतं धावा सांगायची पंचाने 2 धावा. अरविंद जर का हा झेल घेतला असता तर नक्कीच मोठा हादरा बसला असता रामवाडी संघाला. पुढील चेंडू धुरंदऱ्याचा आणि सुंदर असा मारला चेंडू पाहूया जीवदानाचा फायदा घेतो. आणि हा मला वाटतं बाहेर खेळाडू बसलेत आणि षटकार. जरा डीजे होऊ द्या. जीवदानाचा फायदा सगळे चांगले असतात, सगळे चांगले असतात, फक्त ज्यांची त्यांची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि हा मला टाटा झेल. आणि आता मात्र अक्षयला माघारी परतावं लागतंय. जर का अरविंदने पहिला झेल घेतला असता तर षटकार सुद्धा नसता पडला, परंतु तो झेल सोडला आणि षटकार मारला. आणि षटकार मारल्यानंतर आता मात्र झेल घेतला तो सूर्या दादा. आणि अक्षयची जागा घेण्यासाठी गेलाय तो सुमित. आमचे गुणलेखक म्हणतायत ती पुन्हा एकदा कविता वाचा. सगळेच चांगले असतात, सगळेच चांगले असतात, फक्त ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते. चला आता मात्र पाहूया फलंदाजीसाठी गेलाय तो सुमित. धुरंदर यांचा पुढील चेंडू सुमित साठी पाहूया. लेफ्ट हँड बॅट्समन आणि सुंदर असं टाकलेला चेंडू पाहूया. काहीसा न समजला चेंडू. नवोदित खेळाडू, नौका खेळाडू. आणि मला वाटतं पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते 12. या ठिकाणी गुणलेखक आहेत प्रल्हाद भागणे, रुपेश पारदले, अनिलजी मोगरे आणि कैलाजी पारदले. तसेच ज्यांचा आपण आवाज ऐकत होतो सकाळपासून अगदी आतापर्यंत, असा पहाडी आवाज प्रकाशजी गुरव. चला सामन्याला सुरुवात. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतात. जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच येत नाही. जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच येत नाही. चला आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो सूरज आणि स्ट्राईक वरती आहे तो सुमित, सॉरी महेश आणि सुमित यांची जोडी. दोघी मला वाटतं लेफ्टी आहेत, लेफ्ट बॅट्समॅन आहेत दोघे पण. चला सूरज याचा पुढील चेंडू सामना करेल महेश. चला सामन्याला सुरुवात. दादा वेळ नको, बरेचसे सामने अजून खेळायचे आहेत, थोडं सहकार्य करा. माझ्या गावातील सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि महिला मंडळ यांच्या सर्वांचे मी आमच्या शिवतेज मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. काहीसा न समजला चेंडू, मला वाटतं हा फक्त एकेरी दुहेरी धावा घेऊनच आपला रणनीती आखतायत दोन्ही फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सूरज यांच्याकडून. पंच नावाजलेले पंच नितीनजी पोसरेकर आणि सुदेशजी नामुगडे
आपल्याला पुढच्या फेरीनंतर डान्स मिळेल बघा पाहायला पंचांकडून. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सूरज यांच्याकडून. काहीसा नवोदित गोलंदाज, हा नौका गोलंदाज. आज मात्र या संघामध्ये नागेशजी पानकर यांची गैरहजेरी दिसते. आज जर नागेश जर इथे असते तर मला वाटतं धावांचा डोंगर उभा केला असता. कारण मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नागेश पानकर आणि जागृती क्रिकेट संघ फायनल मारली होती याच मैदानावरती. परंतु आज मात्र त्यांची उपस्थिती नाही. तरी सुद्धा आपला संघ या ठिकाणी खेळतोय आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने सांघिक खेळ खेळत असताना पुढील चेंडू टाकलाय तर सूरज याने सुंदर असा फटका मारलाय. पाहूया, सुंदर अशी सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जागृती संघाकडून. तितकीच फलंदाजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते पाहायला मिळते. पुढील चेंडू सुंदर असा फटकेबाजीचा नजराना पाहायला मिळतोय. पाहूया या चेंडूवरती किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. गचाल असं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं हा चौकार. पंचांचे ऍक्शन बघा, पंचांचे ऍक्शन. सुंदर अशी पंचगिरी पाहायला मिळते. अजून आपल्याला डान्स पाहायला मिळणार आहे. या पहिल्या फेरीच्या नंतर पंचांची डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. डीजे वरती नाचणार आहेत पंच. गरज. चला पुढील चेंडू सूरज यांचा आणि काहीसा पंचांना 2 हात समांतर करायला दिले, व्यायाम करायला दिले पंचांना. नितीनजी पोसरेकर सांगतात हा चेंडू वाईट आहे आणि फक्त जिंकण्यासाठी एकच धावाची गरज. काय चाललंय मैदानामध्ये. सगळे खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये. पाहूया हा विकेट घेतो का तो. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु जिंकण्यासाठी फक्त एकच धाव होती. चला पुढील सामना होतोय. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर वर्सेस त्रिमूर्ती क्रिकेट संघ जेबीजी फरारे. ये बॉल बॉल बॉल. चला त्रिमूर्ती क्रिकेट संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. थोडस फास्ट करा, फास्ट घ्यायचंय. आणि जय शिवाजी वावकर या संघाने आपले आघाडीचे दोन्ही फलंदाज तयार ठेवायचे. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी सुंदर वळणावर विसावा घेऊन पुन्हा प्रवास सुरू करणे म्हणजेच आयुष्य.